महादेव कोळी समाजाचे एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन। परभणी जिल्ह्यातील बालघाटातील अनुसूचित जमाती सेवा संघ परभणीच्या वतीने आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील उपोषण मैदानात महादेव कोळी समाजास आरक्षण मिळाले पाहिजे या प्रमुख मागणीसाठी लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले। आज करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये आदिवासी संचालक गोविंद गारे व माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या निकषानुसार सामान्य विस्तारित क्षेत्रातील कोळी महादेव कोळी मल्हार जमातींना जात वैधता प्रमाणपत्र द्यावे। माननीय मुख्यमंत्री यांच्या सोबतच्या बैठकीत राज्यातील कोळी महादेव कोळी मल्हार टोकरी कोळी जमातींना बोगस संबोधून सामाजिक तेढ निर्माण करणारे आयुक्त राजेंद्र भारुड यांच्यावर गुन्हा दाखल करावा व त्यांना आयुक्त पदावरून हटवावे। कोळी महादेव कोळी मल्हार टोकरे कोळी या जमातीची नोंद ही कोळी या जनरिक टर्म या संदर्भाने झाली असल्याने कोळी जनरिक टर्म सामान्य संज्ञा असल्यावर शासनाने परिपत्रक निर्मिती करावे। निजामकालीन ब्रिटिशकालीन जनगणना विभागाचे प्रमुख यांच्या आदेशानुसार कोळी महादेव कोळी मल्हार जमातीच्या नोंदी कोळी झाल्या असल्याने केवळ कोळी नोंदीवरून या दोन्ही जमातीची प्रकरणे अवैध ठरवू नये। सन 1950 पूर्वीचा पुरावा व रक्तनात्यातील वैधता प्रमाणपत्र न मागता मराठवाड्यातील कोळी महादेव कोळी मल्हार जमातींना जात प्रमाणपत्र देण्यासाठी मराठवाडा विभागात प्राधान्याने विशेष अभियान राबवावे। या व अन्य मागण्यांसाठी आज बालघाटातील अनुसूचित जमाती सेवा संघ परभणीच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी गणेश सूर्यवंशी, निवृत्ती रेखडगेवाड, रमेश पिट्टलवाड, किशोर सूर्यवंशी, श्रीकांत सोळंके, साईनाथ सोळंके, अनिता बुधवारे, यशोदा चुनवटे, पार्वती सूर्यवंशी, शोभा सोंगे, कविता सोंगे यांच्यासह समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला या आमच्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा। साजरा करण्याचा दिवस आहे, परंतु दुर्दैवाने मला सांगावं वाटतंय कारण आम्हाला आमचे हक्क अजूनही मिळाले नाहीत। या महाराष्ट्र राज्यामध्ये समान न्याय कायदा हा लागू नाही आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये ठाणे, पुणे, रायगड, नाशिक या 5 जिल्ह्यामधल्या महादेव कोळी जमातींना कोळी नोंदीवरून वैधता प्रमाणपत्र मिळतंय आणि आम्ही मराठवाड्यातले बालाघाट डोंगर रांगातले महादेव कोळी मूळ निवासी असून सुद्धा आम्हाला वैधता प्रमाणपत्र मिळत नाही। केवळ काय तर आमच्या नोंदी कोळी आहेत। आम्हाला असं म्हणायचं आहे की डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान लिहिले त्या संविधानामध्ये 2 कायदे आहेत का? समान न्यायाने तर त्यांना वैधता प्रमाणपत्र मिळत असेल तर मग मराठवाड्यातल्या लोकांना सुद्धा कोळी नोंदीवरून वैधता प्रमाणपत्र मिळावं अशा प्रकारची आमची मागणी आहे। त्याचबरोबर आता एक काल नवीन शासनानं कालच्या मंत्रिमंडळामध्ये एक निर्णय पारित केलेला आहे जो आमच्यासाठी घातक आहे। तो निर्णय रद्द करावा। शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्यात, नाही तर हा संपूर्ण मराठवाड्यातील महादेव कोळी मल्हार कोळी जमात, खानदेशातील टोकरे कोळी आणि ढोर कोळी ह्या सगळ्या जमातींचा महाराष्ट्रामध्ये पंढरपूर येथे एक भव्य मेळावा घेऊन विठोबाला स्मरून आमची संपूर्ण ही जमात ह्या शासनाला उलथ केल्याशिवाय राहणार नाही।